ऋषी म्हणजे कोण? अक्षय ऋषी अनुष्ठानाला गेलेले आहेत, ते तोपर्यंत येतील, तुमचे तोपर्यंत स्नान होईल आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही भोजनाची इच्छा आहे ते पंचपक्वान्नाचं भोजन देखील आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. नाही आम्हाला भूक लागलेली आहे, आम्ही स्नान ते सर्व काही करत आलो, आमचं स्नान झालेलं आहे, आता आम्हाला फक्त पोटाची तृप्ती हवी आहे, आम्हाला भूक लागलेली आहे. ठीक आहे म्हणे, मी आसन मांडते तोपर्यंत पाय धुवून घ्या. पाय धुवायला गेले आणि अनसया मातेनं त्या ठिकाणी पाट टाकलेले आहेत पंचपक्वान्नाचं भोजन देण्यासाठी. पाट टाकलेले आहेत. आता अनसया माता भोजन घेऊन आलेली आहे आणि अतिथी बसलेले आहेत त्या ठिकाणी, भोजन घेऊन आलेले आहेत. त्यावेळेस अतिथी म्हणतात, अनसया आम्ही तुझ्या आश्रमामध्ये आलो, पण या ठिकाणी आल्यानंतर आमच्या मनामध्ये एक भावना जागृत झाली. तुझं सौंदर्य पाहिलं, आमच्या मनामध्ये एक भावना आहे की तू नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे प्रियसी अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. आम्हाला तर जेवण करायचंय, पण इच्छा एक आहे, तू दिगंबर अवस्थेमध्ये आम्हाला भोजन द्यावं. दिगंबर अवस्थेमध्ये तू आम्हाला भोजन दिलं पाहिजे, नग्न अवस्थेमध्ये भोजन दिलं पाहिजे. अनसया मातेच्या डोक्यामध्ये विचार चक्र चालू झालं, काय करावं, काय लवकर सांग, नाही तर आम्ही जाऊ दुसरीकडे. नाही म्हणावं तर आतापर्यंत केलेलं जे पुण्य आहे, निष्ठेने केलेली जी सेवा आहे, सामर्थ्य आहे, ते सर्व नष्ट होईल. आणि हो म्हणावं हे पतिव्रतेला शोभणार नाही. ऐकून द्विधांचे वचन अनसया करी चिंतन आले विप्र पहावयावन कारणिक पुरुष होतील. अशी इच्छा जर हे व्यक्त करत असतील, तिनं मनामध्ये विचार केला हे नेमकं कशामुळे म्हणत आहे, तेव्हा तिच्या लक्षात आलं, अरे हे साधारण मनुष्य नाही, हे साधारण व्यक्ती नाहीत, म्हणून त्यांची इच्छा आहे हे आपली परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. अच्छा, तुम्ही परीक्षा घेण्यासाठी आलात का? तरी मी या ठिकाणी परीक्षेला तयार आहे तुमच्या, आणि परीक्षेला तयार असून मी त्या ठिकाणी निश्चितपणानं त्या परीक्षेमध्ये पास होऊन दाखवेन. मी आतापर्यंत जे आहे प्रामाणिकपणानं माझ्या पतीची सेवा केलेली आहे. तिने डोळे झाकलं आणि आपल्या पतीची प्रार्थना केली. माझं मन जर निर्मळ असेल, माझ्या मनामध्ये थोडंसे असं कुठं माझं मन विचलित झालं नसेल, आणि माझ्या पतीवर माझी जी तपव्रत जी निष्ठा आहे ती जर निष्ठा कणखर असेल, यातून सुद्धा मला मार्ग सुचेल. असं म्हणून डोळे झाकलं आणि अत्रे ऋषींची प्रार्थना केली मनातून. आणि तिला एक युक्ती आली, तिने सांगितलं, हो मी तुम्हाला दिगंबर अवस्थेमध्ये भोजन देईल, काही काळजी करू नका, तुमची इच्छा आहे ना, ती इच्छा तुमची पूर्तता होईल, काहीच काळजी करू नका. देव सुद्धा आश्चर्यचकित झाले, अरे घाबरायचं कुठे गेली की न घाबरता तुमची इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल. आता 100% हिचं पतिव्रता पण नष्ट होईल आणि हिचं पुण्यफळ घेऊन आम्ही निघून जाऊ. त्यांना अशी खात्रीच वाटली की आता अनसया मातेचं सत्व या ठिकाणी संपलं. एकदा तिने आम्हाला नग्न होऊन भोजन घातलं की संपलं, पण इथं झालं वेगळंच. तिनं अनसया मातेनं पाकस्थानाला म्हणजे स्वयंपाकघरामध्ये गेली. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडवणी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे. स्वयंपाकघरामध्ये गेली, आपल्या पतीचं स्मरण केलं, दिगंबर अवस्थेमध्ये झाली, नग्न अवस्थेमध्ये ती झाली, आणि मनामध्ये अशी स्मरण केलं की माझे पाहुणे नाहीत,
हे आलेली ब्राह्मण नाहीत, हे माझे कोण आहेत? लहान लहान लेकरं आहेत, लहान लहान बाळ आहेत, माझे लहान मुलं आहेत. लहान मुलांसमोर दिगंबर अवस्थेमध्ये येणं काहीच असं वेगळं नाही असं म्हणून हातामध्ये पाणी घेतलं आणि एका हातामध्ये ताट घेतलं, अन्नाचे ताट, आणि ती ताट घेऊन त्या ठिकाणी आली आणि ते हातात जे पाणी आहे आपल्या पतीचं स्मरण करून त्या तिघांच्या अंगावर पाणी टाकल्याबरोबर जे 3 अतिथी होते, भिक्षुक होते, ते तिन्ही माणसं काय झाले? बालक झाले. आणि बालक झाल्यानंतर या तिन्ही बालकांना अन्न त्या ठिकाणी देण्यात आलं. नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका.